मी आहे आता उत्तराखंडमध्ये, जिथं की बाबा केदारनाथचं मंदिर आहे आणि तिथं केदारनाथ नगरी मंदिर दिसायला लागलं. हे सुंदरचं वातावरण, दुपारचे जवळपास 2 वाजायला लागले आणि आत्ताचं टेम्परेचर आहे जवळपास 3 ते 4 डिग्री. पाऊस येण्याची खूप कमी संभावना आहे, कारण 10-15 मिनिटांना पाऊस येते जात आहे. आणि जे वातावरण आहे पाठीमागल्या साईडला वरी तुम्ही डोंगरा बघू शकता, ते दिसायला लागले. बर्फ आणि खाल्ल्या साईडला बाबा केदारनाथचं मंदिर दिसायला लागलं. एकदम सुंदरचं असं हे वातावरण, जे की एकदम मनमोही करणार आहे. आणि चारीकडल्या साईडला आपल्याला हिरवे हिरवे डोंगर दिसणार आहे. असं काही हे केदारनाथ व्हॅलीचं पूर्ण बाबा केदारनाथची ही नगरी. स्वागत आहे तुमचं केदारनाथमधून, केदारनाथ नगरीमधून असं म्हणलं जातं आहे. बाबा केदारनाथ की जय. सकाळचे जवळपास 10 वाजायला लागलेत आणि आज ह्या व्हिडिओ राहणार आहे पूर्णपणे केदारनाथविषयी. केदारनाथच्या आसपास जेवढे बी हॉटेल आहे, धाम आहे, ते सगळी माहिती सांगेन. तर सुरुवातीलाच सुरू करूया. ते समोर दिसते का, त्या साईडला घोडे थांबले जाते जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर. जे घोडे किंवा सगळं शेवटचा बेस कॅम्प आहे तिथपर्यंत थांबलं जातं. मग तिथून तुम्ही जर वर चढत आला, समजा सगळेजण येशी येत आहेत, चढता आला आणि तुमचे जर हातापाय दुखत असतील, पूर्ण काय पण दुखत असेल, तर त्याच्यासाठी एकदम सुरुवातीलाच आहे तिथं घोडे थांबणार बेस कॅम्पवर. आणि तिथं समोर हे हॉस्पिटल आहे बघा, लिहिलं तिथं इन्स्पायर्ड बाय स्वामी विवेकानंदचं लिहिलं पूर्ण हॉस्पिटल आहे. एवढं खूप जास्त मोठं हॉस्पिटल आहे आणि फ्री आहे. याचे 1 रुपयाही चार्ज घेणार नाही. जर तुमचं काय हातपाय दुखत असतील काय, ते सगळं काय तिथे फ्रीमध्ये चेकअप केलं जातं. डॉक्टर आहे सगळंच आहे. इथून आता आपण वरी जाऊया. आणि संध्याकाळ म्हणाले दुपारचे जवळपास जे वातावरण आहे ते ठीक आहे, म्हणजे जास्त काही आभाळ नाही आले. एकदा थोडं दाखवतो, आभाळ आले तर पण ऊन पण पडायला लागले हे, आणि पाऊस येत नाही. आणि तिकडल्या साईडला बर्फ पण दिसायला लागला, एकदम चमकायला लागलं. आणि कंटिन्यू हेलिकॉप्टर आहे, ते पण येऊ लागले. इकडल्या साईडला पण डोंगर आहेत आणि अजून एक हेलिकॉप्टर यायला लागलं बघा. हे का हेलिकॉप्टर प्रत्येक 1 मिनिटाला 2 मिनिटाला येते, ते पण तुम्हाला समोर दाखवेन. पण आपण आता सुरुवातीला काय करूया, एक जेवढे बी ठिकाण आहेत केदारनाथमधले ते सगळे एक्सप्लोर करूया, म्हणजे सगळे फिरूया. सुरुवातीला तुम्हाला हा हॉस्पिटल दाखवला, हॉस्पिटलच्या समोर इकडल्या साईडलाच आहे बाबा केदारनाथचं मंदिर. आता सगळ्यात पहिल्यांदा जेवायला भूक लागली होती, म्हणून मग जेवायला हॉटेलमध्ये आलो. जर तुम्ही बरी केदारनाथला येत असाल तर प्रत्येक गोष्टी एवढी महाग होते की नाही. 50 रुपयाला एक चहा, जर कटिंग चहा पाहिजे असेल 50 रुपयाला, मॅगी 80 रुपयाला. जर जेवणाची थाळी भेटला ती 250 रुपयाला, डायरेक्ट 250 रुपयाला. त्यामध्ये राईस आणि रोटी आणि 2 भाजी येते, डायरेक्ट 250 रुपयाला, डायरेक्ट 250 रुपयाला येते. म्हणजे एवढं महाग नाही सगळ्या गोष्टी. काल मी जेवण केलं तर 250 रुपये आणि ते 350 रुपये बिल झालं फक्त एका टाईमचं जेवण. तर आता मी जेवण आलो, मला जेवणामध्ये दाखवतो बघा. भाजी, आलूची भाजी, वाटाण्याची भाजी गरमच आहे आणि 2 रोट्या घेतल्यात. आणि जर तुमच्यापैकी जर येत असेल तर खालूनच काहीतरी खायला घेऊन या, कारण खूप जास्त बिल होणार आहे इथं जर केदारनाथमध्ये आले तर. आता काय करूया, जीवूया सुरुवातीलाच, कारण भूक बिल लागली होती आणि जेवल्याची काय माणसाला ताकद येत नाही. जेवण झाल्याच्या नंतर मग अजून समोर बाबा केदारनाथच्या मंदिरावर जाऊया. इतकी लाईन लागली का नाही तिकडे, तो खूप जास्त आहे. बाकी तुम्ही जेवणाचं काहीतरी घेऊन या सगळं खाताना, कारण गोष्टी सगळ्यात जास्त महागणारच आहे तिथे. जेवण झालं आणि हॉटेलमध्ये बिल किती रुपये झालं असेल, 4 रोटीचं आणि सब्जीचं 170 रुपये बिल झालं. जायला लईच महाग येतं. आणि सगळे हॉटेल तुम्हाला साईडला दिसत असतील. आणि हेलिकॉप्टर पण यायला लागले आणि पावसाचं वातावरण झालं, पाऊस यायला लागलं डायरेक्ट. म्हणजे बापरे, 2 मिनिटांमध्ये चेंज होते वेदर, जे वातावरण इथलं 2 मिनिटांमध्ये चेंज होतं. हॅन जायला लागलो मी समोर अजून तिकडल्या साईडलाच मंदिराकडं. त्यापैकी खूप जणाला वरी किंवा खाली जायचं असलं तर इथं लिहिलं बघा, सोनप्रयाग, गोरेकोंड घोड्यांमध्ये जायला किती रेट आहे. आणि हे रेट फिक्स आहे, रेट बदलले जात नाही. तर इथल्या केदार 4 धाम यात्रेसाठी गव्हर्नमेंटनं फिक्स केले जाते. हे सगळे इथं रेट आहेत. आणि मी आता आलेलो आहे हेलिपॅडपाशी, जिथं की हेलिकॉप्टर उतरले जात येतं. आणि इथं जे तुम्ही खूप सारे व्हिडिओमध्ये बघितलं असं बघा व्हिडिओ, तर खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल तुम्ही की हेलिकॉप्टर क्रॅश झालं इथं. आणि मग त्याला इथं उचलून इथं ठेवलं आहे. आणि इथं 2 हेलिपॉड तसे 4 आहेत, पण 2 ह्याच्यावर मेन 2च आहेत, 2 ह्याच्यावर उतरतात. आणि तिकडल्या साईडला आहेत आणि तिकडं माणसं चेक इन करून मनामध्ये बसते. तुम्हाला आलेच नंतर एक हेलिकॉप्टर दाखवतो मी. हेलिकॉप्टर येत आहे बघा, ते तिकडल्या साईडला केदारनाथच्या व्हॅलीमधून दमादमाने यायला लागले. आणि त्याच्यासाठी एक सिक्युरिटी गार्ड म्हणाला किंवा इंडिकेटर गार्ड, जे की सगळ्यांना इंडिकेशन देते बघा, हात हलवत आहे म्हणजे समोर घे समोर घे. त्याच्यासाठी एक माणूस ठेवलेला असतं. आणि आता हेलिकॉप्टर यायला लागले समोर. और बढ़िया रहेगा। वीआईपी दर्शन अगर करना चाहते हैं तो आप इस समय कोई दिक्कत नहीं है, वीआईपी दर्शन का बहुत बेस्ट है. हा माणूस हात हलवले बघा, पुढे घ्या पुढे घ्या.
कशी निघाले पूर्ण. आणि मग मौसम चेंज व्हायला लागला बघा. पाऊस चालू झालेला आहे लिटरली. इतका पाऊस चालू नव्हता आणि 2 मिनिटं अगोदरच आणि आता पाऊस चालू झाला. पाऊस म्हणजे इथलं वातावरण 2 मिनिटात चेंज होते. 2 मिनिटात लगेच ऊन पडतंय आणि सगळी कावळे पण आहे तिथे बघा. सगळी कावळे पण उडायला लागले. तिकडल्या साईडला हिरवी पॅड दिसायला लागले तुम्हाला आणि तिथूनच्या जरा थोडं समोर आलं की इथून लाईन लागली. किती मोठी लाईन आहे, जवळपास 3 ते 4 किलोमीटर लाईन असं ना. सगळेजण लाईनीला थांबले तर. आणि तिकडं कुठं मंदिर राहिलं, तिकडं ब्रिज दिसणार. ब्रिजच्या पलीकडे जवळपास मला वाटतं 1.5 किलोमीटर राहिलं इथून मंदिर आणि इथूनच एवढी लाईन लागायला लागली. बापरे बाप, खूप जास्त लाईन आहे. दाखवतो अजून मी तुम्हाला समोर कुठपर्यंत लाईन आहे. लाईनच लाईन आहे. दर्शन घ्यायचं असलं तर जे स्पर्श दर्शन घ्यायचं असलं ते सकाळी 5 ते दुपारी 12 पर्यंत चालू असते. त्याच्यासाठी जेवढी लाईन लागली. दुपारी 12 वाजता बंद होते. 12 ते 2 मंदिर बंद असते. पुन्हा 2 वाजता चालू होते. संध्याकाळी 10 पर्यंत चालू असते. आणि मेन म्हणजे 2 वाजता बाहेरून जे हे केलं जाते मंदिराचं दर्शन आहे ते लांबून केलं जाते 2 वाजता. बाकीच्या टाईमला सकाळी 5 ते दुपारी 12 पर्यंत स्पर्श दर्शन जे पिंडीचं आहे ते केलं जातं. तर त्याच्यासाठीच एवढी लाईन लागल्या लांबपर्यंत. आणि पाऊस जे चालू झाला सगळेजण रेनकोट घालायला लागले. आणि मी रेनकोट नाही आला, टेंटमध्ये ठेवले. खूप जास्त थंडी तर खूप जास्त वाटायला लागली. मी काहीच नाही घातलं, स्वेटर नाही घातलं, काहीच नाही. आणि पायामध्ये चप्पल आहे. तुमच्यापैकी खूप जण होत आहे शूज घालायची गरज आहे का? शूज घालायची काहीच गरज नाही. मी यावं का चप्पल घालून आलो, सँडल घालून आलो वरी केदारनाथचे ट्रेक करायला. जरा चप्पल घालून येऊ नका, चप्पल थोडंसं अवघड होईल. बाकी तुम्ही सँडल आणि शूज तर सगळेजण घालूनच येऊ लागले बघा. त्या माणसानं लोक हे घातलंय, चप्पल घातलंय. तर चप्पल घालून बी येऊ शकता तुम्ही. म्हणजे लाईन खूप जास्त दिसायला सगळ्यांना रेनकोट तर घातलं. ते खूप जास्त लाईनच लाईन आहे. आणि तिथल्या साईडला हे समोर दिसायला हा ब्रिज आहे. त्या ब्रिजच्या समोरच इथं टोकन जे आहे तुमचं व्हेरीफाय केलं जातं बघा. तिथं लिहिलंय पण श्री केदारनाथ व्हेरिफिकेशन. आणि इथं टोकन दिलं जाते. तुमच्याकडे जर असलं तर ते तुम्ही इथं जाऊन काढायचं. आधार कार्ड किंवा तुमच्याकडे यात्री रजिस्ट्रेशनचं कुपन असलं ते जाऊन तिथं काढायचं. आणि इकडल्या साईडला हे बघा सगळे सेम घातलेत आहे रेनकोट. आणि पावसाचं वातावरण कसं एकदम 2 मिनिटात पाऊस चालू असतो, 2 मिनिटात पूर्णपणे ऊन पडते. आता पाऊस चालू झाला. सगळ्यांना रेनकोट घातल्यानं लाईन तुशी बघायला आले. ही ब्रिज क्रॉस होणार. त्याच्यानंतर असं फिरत तुम्हाला समोर दाखवतो अजून, पण खूप जास्त लांब जाणार. यांना मला वाटते 4-5 घंटे लागणार. 4-5 जास्त, कारण 11 वाजायला आले त्याने अजून 1 घंट्यानं मंदिरच बनवेल. म्हणजे संध्याकाळचे 7च वाजता येणार दर्शनासाठी. ब्रिजच्या साईडला तिकडल्या साईडला कुठं लाईन होती बघा, मी तुम्हाला दाखवलं आता सुरुवातीला. तिकडून तशी लाईन येतात. त्या ब्रिजवरून क्रॉस करून इकडल्या साईडला पूर्ण एक कॉरिडॉर बनलेलं आहे. या कॉरिडॉरपासून शेवटचा कॉरिडॉर आहे का तिथपर्यंत लाईन जाणार. आणि तिथून मग राईट साईडला वरी बाबा केदारनाथचं मंदिर आहे. आणि पाऊस जोरजोरानं चालू झाला. पाऊस जोरजोरानं चालू झाला की आता पावसाचं जे प्रभाव आहे इथं बघा दिसायला लागलं. पाऊस पाणी इतकं खूप कमी होतं, पण जसं पाऊस चालू झाला ना, कारण डोंगरातलं पाणी कधीही साचत नाही, सगळं खाली उतरून येतं. तो पावसाचा जे फ्लो आहे, जे भाव आहे ते किती जोरजोरानं झाला. आता पाऊस पूर्ण जोरजोरानं वाढला आहे. आणि तिकडल्या साईडला पाऊस चालू आहे तरी हेलिकॉप्टर अजून पण उड असले इथं कंटिन्यू चालूच आहे इथं. आणि इकडल्या साईडला पावसाचं तुम्हाला दाखवतो एकदा पूर्ण जोरजोरानं पाऊस चालू आहे. आणि इतका हा झरणे दिसायला आले का, हे नव्हते मी जेव्हा जाऊ लागलो तेव्हा. आणि तो मला सांगू करतो का एवढं थंड पाण्यामध्ये, वा खतरनाक भाऊ. वरून पाऊस पडला आहे भाऊ, थंड पाण्याने बर्फाच्या पाण्याने आऊ करायला लागलाय. पावसाचं पाणी जसंही जोरजोरानं येते. आणि जेसी पण नाही येते बघा दिसायला आल्या पूर्णपणे. आणि पावसाचं वातावरण 2 मिनिटात चेंज होत आहे, 2 मिनिटात जोरजोरानं पाऊस होत आहे. आणि सगळेजण रेनकोट घालून पूर्ण लाईनीला थांबलेत. आणि हा एक ब्रिज आहे, ह्या ब्रिजला गरज नाही आहे, लाईन नसते या ब्रिजला. तिकडल्या जे टेंट आहे, माझं टेंट तिकडल्या साईडला तुम्हाला दाखवतो मी. टेंटला जाण्यासाठी हा ब्रिज बनलेला आहे, एकदम मोठा आहे. आणि तिकडल्या बी साईडला तो वाला छोटा आहे, पण हवाला थोडासा मोठा आहे. आणि इकडं बघा पाणी जोरजोरानं चालू आहे वाहाला. वातावरण असं चेंज व्हायला लागलं का नाही, जसं हवा आली ना, हवा इथे हवा जाते, तसं इथं पावसाचं वातावरण चेंज झालंय. तिकडल्या साईडला त्या पुलावून मी इकडं फिरत दुसऱ्या साईडला आलो. आणि इथं आहे त्रिशूल महादेवाचा एकदम खूप भारी बनलेला आहे. त्याच्यावर डमरू पण आहे, दोन्ही साईडला घंट्या बांधल्या. आणि इथे लिहिले बघा जय बडे माता प्रसन्न लिहिले. आणि पूर्णपणे एवढं भारी त्रिशूल बोले महाकाल लिहिले त्याच्यावर. आणि इथं कोणत्या तरी महाराजाची मूर्ती आहे. आणि पूर्णपणे किती भारी दिसायला आले. आणि पूर्ण आता बघा तिकडल्या साईडला ऊन दिसायला आले, इथं पाऊस चालू आहे. पुन्हा तिकडल्या साईडला मंदिराकडं पावसाचं ऊनच पडले. ते तिकडे राहिलं आपलं बाबा केदारचं मंदिर. मंदिराच्या समोरच ओम नमः शिवायचं साईन आहे. आणि पाठीमागल्या साईडला दिसते तुम्हाला बाबा केदारनाथचं मंदिर. आणि दोन्ही साईडला हॉटेल दिसतं, तिकडल्या साईडला पण इकडल्या साईडला. आणि पाऊस अजून एकदा उघडला. गर्दी बघू शकता तुम्हाला, गर्दी पण खूप जास्त दिसत असेल. समोरच्या साईडला ओम नमः शिवायचं साईन होतं. आणि वर चलत आल्यानंतर
ते दिसते आपल्या बाबा केदारनाथचं मंदिर. दुपारचे 1 वाजा लागलेत आणि मंदिर बंद झाले. 12 ते दुपारी 2 वाजेतर मंदिर बंद असते. वरील लिहिले श्री केदार, जय श्री केदार. आणि इथं झेंडा दिसत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा पण लावला बाबा केदारपाशी. आणि गर्दी बघा तुम्हाला सगळेजण दिसत असते. गर्दी आहे इथं पूर्ण चारीकडे. आणि लाईनीसाठी माणसं सगळे थांबले तर, कारण मंदिर आता सध्या बंद आहे. सगळेजण त्या लाईनीला, ही लाईन आहे प्रियदर्शनवाली आणि VIP साईडची पलीकडल्या लाईन आहे. तर बघा पूर्ण दिसायला लागले आजचा मोवाल. आणि पाऊस आता थांबलाय आणि ऊन पडलंय. वा, खूप सुंदर दिसायला लागले. थोडं समोर आले नंतर दाखवतो बघा मंदिर बंद आहे आणि जय श्री केदार. आणि इथं घंटा पण लावला एवढा मोठा, खूप मोठा. मंदिराच्या पाठीमागाच्या साईडला आल्यानंतर हे मंदिराच्या पाठीमागाच्या साईडला आल्यानंतर ही भीमशिला. तुम्ही खूप जणांना 2013 मध्ये जो पूर आलता, वरून ढगफुटी झाली तेव्हा या साईडनं आलता. तेव्हा जर तुम्हाला माहीत असेल तर हा दगड येऊन इथं थांबला होता आणि मंदिराला पूर्णपणे सुरक्षण करण्याचं काम केलं. हा आहे भीमशिला, खूप मोठा आहे दगड. आणि इथं त्रिशूल पण खूप सारे बनवले तर महादेवाचे दिसायला लागले तर. आणि वातावरण अजून एकदा चेंज व्हायला लागले, पाऊस सुरू झालेत. आणि हे एकदा किती मोठी दाखवत मला बघा, हे पूर्ण भीमशिला आणि त्रिशूल लावले तर जय श्री राधा असं लिहिलं त्याच्यावर. आणि पाठीमागल्या साईडला खूप सारे साधू पण बसले त्या. इथं एक आहे, तिथं टेंट बनवले साधूने. पूर्ण जर पूजा करायची असली तर इकडल्या साईडला, इकडं तर खूप सारे दिसायला लागले. सगळे साधू समर्थ बसले इकडल्या साईडला पाठीमागल्या मंदिराच्या. तर खरी आहे, बाबानं बोला घेतल्याशी कोणीही येत नाही. तसं बाबाचा बोला आलता माझ्या खानदानामध्ये, माझ्या आईच्या असू द्या, माझ्या पप्पाच्या खानदानामध्ये असू द्या, आजपर्यंत कोणी चाललं नाही बाबा केदारनाथला. मी पहिला व्यक्ती आहे जो बाबा केदारनाथच्या मंदिरामध्ये आलेला आहे. आणि तिकडल्या साईडला बाबा केदारनाथचं मंदिर आहे. पूर्ण सगळेजण नाही बघा दगडावर दगड ठेवून त्यांची जी बी इच्छा आहे त्या पूर्ण होण्यासाठी रेणू दगडावर दगड ठेवलेले आहेत. आणि मला नाव पण लक्ष येत नाही काय म्हणते त्याला, पण पूर्ण सोयीकडं ठेवलेत. पण 100% एवढं तर कधी आहे, जर बाबाचा बोलावा आला तर तुम्ही 100%. 2 मिनटं अगोदर सगळं साफ होतं वातावरण. 2 मिनटं अगोदर बघा सगळीकडे कोहरा दिसायला लागला का. सगळीकडे चारी साईडला मंदिर आहे इथेच समोर आहे, 100 मीटर आहे. आणि सगळं काही अंधारामध्ये झालं दिसायला लागले. इतका पाऊस चालू होता, सगळेजण थांबले होते, किती गर्दा होता. ना अचानकच पाऊस गायब झाला. आणि मी पण रेनकोट घातला. रेनकोट मी घेऊन आलो कॅम्पिंगमधून आता जाऊन कारण मला पावसाचं काही गरजच नाही. इथे 2 मिनिटात यायला लागलाय, 2 मिनिटात जायला लागलाय. आणि सगळेजण पळायला लागले कुठंतरी. आपलं जाऊ दे, मोबाईल पण वॉटरप्रूफ आहे आणि आता आपण पण वॉटरप्रूफ झाला, त्यामुळे काही टेन्शन नाही. फक्त थंडीने आपण कडकून नाही, कारण थंडी जर लागली ना माणसाला काही खरंच नाही. कारण इथून डायरेक्ट आपल्याला 18 किलोमीटर खाली जावं लागेल. जाऊया आपण वरी. पाऊस जोरात झाला, खूप जास्त थंडी तर लागायची नाही कारण पूर्ण पावसामध्ये हवा करायला लागली. बघा मंदिराच्या समोर आहे मी एकदा. इतकं काय गर्दी होती, आता कोणीच गर्दी नाही. लांब सगळे गेले पावसामध्ये बाहेर झाला तिकडं. एक खराब गोष्ट होते ते म्हणजे जे लाईनीला थांबलेले आहेत ना त्यांची खूप जास्त म्हणजे हे होते, ते काय आढळायला लागले तर लाईनीला जे थांबले ना खूप जास्त बेजारी होते. कारण वरून पाऊस पण चालू आहे कंटिन्यू आणि सगळेजण लाईनीला पण थांबलेले असे. आता हे डोक्याला कलर लावणारे सगळेजण छत्री घेऊन थांबले तर इकडल्या साईडला लाईन पूर्ण अशी चालायला लागले. बरं इथं तरी हे लावले तर वरून टोप लावले तर. आणि तिकडल्या साईडला अरे पाणी गेलं वाटतं कॅमेरावर. तिकडल्या साईडला अजून मंदिर बंदच आहे, ओपन नाही झालं. आणि तिकडं राहिलं श्री याचं म्हणजे भैरवनाथाचं मंदिर तिकडल्या साईडलाच आहे. जाऊया आपण थोड्या वेळानं जाऊया, पाऊस जर बंद झालं तर. तुम्हाला तुम्ही रेनकोट घेऊन या, खालूनच 100 रुपयाला भेटते. कारण वरी आल्यानंतर याचं प्राईस 300-400 रुपयाला येते एक रेनकोट. 300 आणि 400 रुपयाला. पाऊस आला की किंमत वाटते. आणि आलो मी वरी, तिकडे राहिलं केदारनाथचं मंदिर आहे. वरी चढत अजून खूप वरी जायचं आपल्याला. बाबा भैरवनाथाच्या मंदिरावर आलो मी. आणि इथं काय अशा मूर्त्या येतं देवाच्या ठेवलेल्या. आणि तिकडल्या साईडला पूर्ण ढगा लावले तर. आणि पूर्ण पाऊस जे जोराने चालू झाला, पूर्ण घंटे लावले तिथं बघा. किती खूप सारे लोकांच्या घंट्याच आहे तिथं, म्हणजे मन्नत माहितलेली असतं. पाऊस जोरात झाला अजून. आणि एकदा इथून तुम्हाला खाली दाखवतो कसं दिसतंय केदारनाथ. असं दिसतंय आपलं केदारनाथ बघा चारीकडल्या साईडला. आणि तिकडल्या साईडला भैरवनाथ मंदिरापासून तिथे दिसतंय की आहे बाबा केदारनाथचं मंदिर. किलोमीटरचा पूर्णपणे आपण प्रवास करून आला आपण शेवटी बाबा भैरवनाथाच्या मंदिरापाशी. असं काय मंदिर आहे. भैरवनाथाचं मंदिर झाल्याच्या नंतर आता थोडंसं क्लिअर झालं. इतका पाऊस जोरात चालत होता. आणि एकदा तुम्हाला माउंटेन आता थोडंसं इतकं ऊन पडलं होतं, क्लिअर झालं पण अजून एकदा जे वातावरण आहे ते बिघडायला लागलं बघा. पूर्ण जे बादल आहे जे ढग आहे ते पूर्ण एकदम वरी यायला लागले. ते दिसायलेत का एकदम चलत आल्यानेच वाटायला त्याने एकदम कसलं खतरनाक दिसायला. तिकडे वरी झालं आहे. आता बघा क्लिअर दिसत असते ना अजून तुम्हाला डोंगरावरचं बर्फ किती उंच आहे त्याचं.
पैकी खूप जणांना जर हॉटेलमध्ये जेवायचं नसेल, परवडत नसेल, 200-300 रुपये घालायला आवडत नसेल, तर बाबा केदारनाथचं मंदिर दिसायला लागले. एक मंदिराच्या एकदम समोर येऊ शकता तुम्ही. आणि इथं भंडारा लावले जाते. इथं लिहिलंय पण भंडारा म्हणून. आणि इथं फ्रीमध्ये हे लिहिलंय अलवर भंडारा म्हणून लिहिलंय. इथं फ्रीमध्ये दिलं जातं तुम्हाला जेवायला. भात आणि डाळ भात दिलं जातं, जास्त काही दिलं नाही. डाळ भात जे की सकाळी 10 ते दुपारी 12-1 पर्यंत चालते आणि संध्याकाळी 4 ते 5 नंतर चालू होते. 2-3 घंटे चालू असते. मी जाताना खाऊन गेलो. आता आल्यानंतर बघितलं वरी भैरवनाथाच्या मंदिराकडे गेलो, पण खाली आल्याच्यानंतर बघितलं तर बंद चालतं. तुम्ही येऊन इथं खाऊ शकता, काय अडचण नाही. भंडारा चालूच असते. सकाळी दुपारी बंद असते जवळपास आणि सकाळी 10 ते 12 पर्यंत चालू असते. संध्याकाळी 5च्या नंतर चालू होते. आणि इकडं समोरच जास्त लांब नाही, ते मंदिर राहिलं. मंदिराच्या एकदम जवळच आहे. भैरवनाथाच्या मंदिरापासून खाली आला आणि पाठीमागल्या साईडला दिसायला आली ही आहे अलकनंदा नदी, जे बर्फामधून पाण्यामधून बनवून येते आणि पूर्णपणे जोरानं वाहायला लागले. आणि जे मौसम जे चेंज झालाय ना, आता इजा कडकल्या इथं लिटरली माझ्या डोळ्याला दिसल्या. आणि जे ढग आहेत ते जोराने खडखड वाजले. भाऊ मला तर लिपी वाटत आली. काय करू, इथून पटापट आपल्या टेंटिंग कॅम्पमध्ये जाऊया, कारण पाऊस आहे ती खूप जास्त जोराने येण्याची शक्यता आहे. आणि सगळंजण चारीकडं कोरा आहे. आणि पाणी इतकं थंड आहे का नाही, त्या पाण्याला हात बी लावणे इतकं नाही, खूप जास्त थंड आहे. केदारनाथमध्ये आल्याच्या नंतर तुमची राहण्याची सोय कशी करायची ते सांगणार आहे मी तुम्हाला. जर कुठं पण असला तुम्ही तर टेंट तुम्हाला भेटेल. जशी तुम्ही वरी केदारनाथ आला ना, तुम्हाला टेंट भेटेल. तर मी एक टेंट घेतला, 400 रुपये पर डे घेतले. 2 दिवसाचे 800 रुपये घेतले होते मी. आणि टेंटमध्ये काय काय असते, टेंटमध्ये असं एक स्लिपिंग बॅग असते आणि इकडे साईडला रेनकोट ठेवलं. माझं स्लिपिंग बॅग इथं ठेवलं सगळं. आता तीन याचा आहे टेंट. 3 जण झोपू शकतात, पण मी एकटाच राहिलो, कारण मी आधीच म्हणलं त्याला एकटा असलं तरच दे, मला नाही दे. 400 रुपये 2 दिवसाचे 800 रुपये घेतले होते. इकडल्या साईडला रग आहे आणि अजून 2 चादरी आहेत खूप मोठ्या. तिकडल्या साईडला उशाला आहे. नंतर असे काही बेड आहे पूर्ण. आणि पाऊस यायला लागला वाटतं मला, म्हणून टिपका लागलं, कारण कंटिन्यू अजून पाऊस चालू आहे. तिकडल्या साईडला आपली काठी आहे आणि इथे चार्जिंगसाठी एक बोर्ड पण लावलेला आहे. 2 स्विच आहेत त्याला. आणि इथं बल्ब पण आहे. बल्ब भाऊ काढून घेऊन गेला. तर असं काय तुम्ही 800 रुपयामध्ये म्हणजे जसं गर्दी होईल तसं वाढत चालतं. 400 रुपयापासून सुरुवात होत्या 700-800 रुपयेपर्यंत. डॉर्मेटरी टाईपच आहे, पण टेंटमध्ये राहायचं एक काम आहे. तर मला भेटलं 400 रुपये पर डेमध्ये. 2 दिवसाचे 800 रुपये घेतले होते. आणि बाहेर कंटिन्यू अजून पण पाऊस चालू हो का. अशा प्रकारचे टेंट असते. ते पलीकडला जो लाल कलरचा टेंट दिसायला का, तो तशा प्रकारचा आहे समोरचा. तेव्हा अशा प्रकारचा टेंट आहे. या टेंटमध्ये मी झोपायला लागलो. आणि थंडी ठीकठाक म्हणजे वाजते. थंडी ह्याच्यामध्ये त्या स्लिपिंग बॅगमध्ये पण थंडी वाजते, पण तेवढी नाही वाजत जेवढी की बाहेर वाजते, खूप जास्त वाजते. तर अशा प्रकारचे टेंट भेटते तुम्हाला इथे केदारनाथमध्ये. त्याचे जवळपास 6:45 वाजायला लागलेत. आणि माझा टेंट हवा तो आहे टेंट. तिथं आपण 400 रुपये पर दिवस 2 दिवसासाठी घेतलं होतं. आणि वातावरण पूर्ण पावसाचं झालं. तिकडल्या साईडला लाईटिंग लावले, तिकडंच आहे मंदिर. आणि खूप जास्त मला थंडी वाजायला पावसाचं वातावरण मी झालं, कारण दुपारी 3-4 वाजल्यापासूनच पूर्ण पावसाच चालू आहे. धुकं तिकडे यायला लागले. आणि जेवढे बी हेलिकॉप्टर आहेत ते सध्या बंद करण्यात आलं, कारण धुकं चालू आहे ना, त्याच्यामुळं सगळे हेलिकॉप्टर बंद करण्यात आले. आता एकही हेलिकॉप्टर येणं झालं. तुम्ही इथं बघितले असेल किती गर्दी होती, खूप जास्त गर्दी होती. त्या पुलापर्यंत गर्दी होती. पण आता काय झालं, सगळं खाली झाले. संध्याकाळचे 7 वाजायला आले. जवळपास अर्ध्या घंट्यातच होईल. हे कॉरिडॉर पूर्ण खाली झालं आणि अर्ध्या ते पाऊण तासातच होईल. बघा किती फरक आहे. तुम्ही त्यामुळे संध्याकाळच्याला दर्शनाला या 7-8च्या दरम्यान पूर्ण खाली आहे. संध्याकाळचं काय वातावरण. ओम नेवा शिवाचं लाईट पण लावले. आणि इथं कुठले ते डोले आल्या महादेवाची. हर हर महादेव. जय जय. कहाँ जा रहे हो? ते झाली तिकडं बाबा केदारनाथची. आणि आता मी भंडाऱ्याकडे आलो. एकदम समोरचं आहे तिकडल्या साईडला मंदिर, तुम्हाला दाखवेल दुपारी. आणि आता भंडाऱ्याचा टाईम झाला. आरती झाले की भंडारा जे आहे फ्रीमध्ये जेवण आहे, देवाचा प्रसाद आहे, ते चालू होते. आता लाईनीला सगळेजण उभा टाकले आहेत. आणि मी पण लाईनीला उभा टाकलो. लाईन खूप मोठी होणार आहे.
इथं द्यायला लागले बा भंडारा सगळ्यांना फ्रीमध्ये. सीधा पकड़े उसको, सीधा पकड़े, सीधा पकड़े. तर असं काय दिलंय, डाळ चावल दिले आपल्याला, डाळ आणि भात खाऊया. हे आहे प्रसाद, महाप्रसाद भंडारा तिकडे द्यायला लागले सगळ्यांना, सगळेजण खायला लागले. भंडारा खाऊन मी आलो आता वापस माझ्या टेंटकडे. पाठीमागल्या साईडला टेंट आहे आणि हे होतं पूर्ण केदारनाथचा आजचा दिवस मी पूर्ण केदारनाथमध्ये फिरण्यामध्येच घातला. आणि तिकडल्या साईडला पूर्ण संध्याकाळच्या लाईट लागले बघा. पूर्ण केदारनाथ एक शेवटच्या वेळेस तुम्ही बघून घ्या, तिकडल्या साईडनं दर्शनच लाईन आणि संध्याकाळच्याला पूर्ण लाईटिंग लागले. मेन म्हणजे इथं कसं आहे, लाईट ते सगळी काही मेन खालून येत्या, बोरीकोंडमध्ये येत्या. बस हे होतं पूर्ण आपला केदारनाथचा. जर तुम्हाला काही अडचणी असली तर कॉमेंट करून सांगा, मी 100% त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. संध्याकाळच्या जवळपास 9 वाजायला आले आणि मी भंडारा सगळं देवाचं दर्शन करून सगळं आलो आणि एकदम भारी. तुम्ही जर केदारनाथमध्ये येत असला तर मला वाटतं की एक दिवस मी एक्स्ट्रा ठेवायलाच हवं. तर भेटूया बाकी पुढल्या व्हिडिओमध्ये. पुढल्या व्हिडिओ तर खूप भारी होणार आहे आणि त्याच्या पुढल्या पण अजून खूप भारी होणार. बाकी भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.